नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। जसं की मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे आता शारदीय नवरात्र चालू आहे। आपल्याकडे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेला सुरुवात होते। छान आपण 9 दिवस देवी आईचा जागर करतो, तिचा उदो करतो, तिची सेवा करतो, पूजा करतो आणि 9व्या दिवशी तिची सांगता केली जाते। दुसऱ्या दिवशी आपण विजयादशमी म्हणून दसरा साजरा केला जातो। ह्या आपल्या परंपरेमध्ये किंवा आपल्या कुळाचारामध्ये जसं की घटस्थापनेला महत्त्व दिलं गेलेलं आहे, त्याचप्रमाणे घट विसर्जनाला देखील अत्यंत महत्त्व दिले गेलेलं आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की घट विसर्जन नेमका योग्य पद्धतीने कसा केला जातो। आपण जसं की मातीचा घट बसवतो तर त्याच्यामध्ये आपण मातीचा कलश देखील ठेवतो, बरोबर। त्या कलशावरती आपण नारळ ठेवला जातो, लक्ष्मी आई स्वरूप आपण त्या नारळाची 9 दिवस पूजा अर्चा करतो। त्या नेमकं नारळाचं करायचं काय, 9 दिवस ज्यांनी उपवास केलेले आहेत त्यांनी उपवास कधी सोडायचे, किंवा उठता बसता ज्यांनी उपवास केलेले आहेत त्यांनी उपवास कधी सोडायचे, आपण देवी आईची तळी कशी उचलायची, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, स्किप न करता बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल। मी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पहा। जसं की मैत्रिणींनो, अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण घटस्थापना करतो, बरोबर। आणि नवमीला आपण देव हलवण्याची आपली परंपरा आहे किंवा प्रथा आहे। आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजे आपण दसरा साजरा करतो। आता इथे जसं की 15 ऑक्टोबर 2023 रोजी घट स्थापना केली आहे आपण, आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवमी आहे। 24 ऑक्टोबर 2023 रोजी विजयादशमी म्हणजे दसरा म्हणून आपण साजरा करणार आहोत। आता काही ठिकाणी कसं असतं मैत्रिणींनो, 9व्या दिवशी आहे ते घट हलवले जातात आणि दुसऱ्या दिवशी त्याचं घटाचं विसर्जन केलं जातं, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं। तर काही ठिकाणी कसं केलं जातं, दसऱ्याच्या दिवशीच घट हलवले जातात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे ते घटाचं विसर्जन केलं जातं। आता इथे मी तुम्हाला सांगेल सगळ्यांना की तुमच्या कुळाचारानुसार किंवा तुमचं जे गोत्र आहे त्याच्यानुसार जे तुमचं पिढ्यानपिढ्या जे चालू आहे तसं तुम्ही घट हलवू शकता आणि विसर्जन करू शकता। आता घट आपल्याला असतात ते कधी हलवायचे असतात, म्हणजे किती वाजेपर्यंत, तर 12च्या आत आपल्याला शक्यतो करून घट आहेत ते हलवायचे असतात। देवाची तळी आपल्याला उचलायची असते 12च्या आत, किंवा 12 वाजेपर्यंत तुम्ही देव आहेत ते हलवू शकता किंवा घट आहेत ते हलवू शकतात। आता तळी म्हणजे काय, तर आपलं जे कुलदैवत आहे त्याचा आपण त्या दिवशी उदो करायचा असतो। देवाची जी तळी असते ते कोण उचलतं, तर देवाची तळी आहे ते पुरुष मंडळी उचलतात। 5 पुरुषांना बोलवायचं आणि जो आपण मातीचा घट बसवलेला असतो त्या घटाला 5 वेळा म्हणजे उचलायचं, खाली ठेवायचं, उचलायचं, खाली ठेवायचं, असं हे तुम्ही 5 वेळा करायचं। आणि ते करताना आपली जी कुलदेवता असते, आपलं जे कुलदैवत असतं त्याचा आपल्याला उदो करायचा असतो। तुम्हाला जर खंडोबा असेल तर खंडोबाच्या नावानं चांग भलं म्हणून आपण बोलायचं असतं, ज्योतिबा असेल तर ज्योतिबाच्या नावानं चांग म्हणून बोलायचं असतं। तर असं आपण तळी उचलतो, बरोबर। तळी उचलायच्या अगोदर आपल्याला आपण जो घरामध्ये गोडाचा काही नैवेद्य बनवलेला असेल, पुरणपोळी असून द्या किंवा खीरपुरी असून द्या, तुमच्या यथाशक्ती तुम्ही जे काही बनवलेलं असेल त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण तळी उचलतो। आता बऱ्याचदा काय होतं मैत्रिणींनो, तळी उचलल्यानंतर आपण जो मातीचा घट बसवलेला असतो त्याच्यामध्ये मातीचा कलश देखील ठेवतो, बरोबर। त्याच्यामध्ये आपण कलशामध्ये नारळ देखील ठेवला जातो, जो आपण 9 दिवस देवी आईचं स्वरूप म्हणून पुजतो। आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, तळी उचलल्यानंतर तोच नारळ काढला जातो आणि फोडून प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो। हे अत्यंत चुकीचं आहे मैत्रिणींनो। 9 दिवस आपण जिचा जागर करतो, जिची पूजा अर्चा करतो देवी आई म्हणून, तिलाच आपण फोडून सगळेजण खातो, हे अत्यंत चुकीचं आहे। असं जर केलं तर तुम्हाला ह्याचं फळ अजिबात मिळणार नाही आहे। त्या नारळाला अजिबात फोडू नका। तुम्हाला जर देवी आईचा वास आपल्या घरात जर कायम स्वरूपाचा राहू असं वाटत असेल तर तोच नारळ तुम्ही मंगल कलश म्हणून आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता। तुम्हाला जर ते करायचं नसेल तर सरळ त्या नारळाचं आहे विसर्जन करा, पण त्याला फोडू नका। आता आपल्याला ज्यावेळेस आपण तळी उचलतो त्याच्या अगोदर देवी आईची आपण क्षमा याचना मागायची असते की देवी आई, ह्या 9 दिवसांमध्ये माझ्याकडून तुझ्या सेवेमध्ये काही चूक झाली असेल तर मला त्या चुकीची शिक्षा माझ्या कुटुंबाला देऊ नको। तुझी कृपादृष्टी माझ्या कुटुंबावरती आणि माझ्या कुटुंबावरती सर्व घरांवरती कायमस्वरूपी अखंड अशीच राहू दे आणि तुझा वास माझ्या घरामध्ये कायमस्वरूपीचा राहू दे, अशी क्षमा याचना करून आपण तळी उचलून घ्यायची असते। आता इथंपर्यंत झालं मैत्रिणींनो की तळी कशी उचलायची किंवा घट कसे उचलायचे।
इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आपण जो घट बसवतो, मातीचा घट बसवतो, त्याच्यावरती आपण कलश ठेवतो, मंगल कलश मातीचाच. त्याला आपण जो कलावा बांधलेला असतो, लाल रक्षासूत्र बांधलेला असतो, त्या धागा आपण त्या धाग्याचं काय करायचं, आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये आपण तो धागा बांधू शकतो. बरोबर. आता उपवास ज्यांनी 9 दिवस केलेले आहेत त्यांनी उपवास कधी सोडायचा? ज्या दिवशी आपण घट उठवणार आहोत किंवा घट हलवणार आहोत त्या दिवशी त्यांनी उपवास सोडायचा आहे. मग तुम्ही 9व्या दिवशी जर घट तुम्ही हलवला असेल तर तुम्ही 9व्या दिवशी उपवास सोडू शकता. जर तुम्ही 9व्या दिवशी घट हलवत नसाल तर आमच्याकडे कसं आहे मैत्रिणींनो, आम्ही 10व्या दिवशी घट हलवतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे विसर्जन केलं जातं. तर आम्ही आमच्या घरी मी 10व्या दिवशी आहे ते उपवास मी सोडते. तर तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही हे करू शकता. पण शक्यतो करून मी सांगेन तुम्हाला, ज्यांचे 9 दिवसाचे उपवास आहे त्यांनी घट हलवल्याशिवाय तुम्ही उपवास सोडायचे नाही आहे. मग तुम्ही घट कधी पण हलवा, 9मीला हलवा किंवा दशमीला हलवलं तर तुम्हाला त्यावेळेसच उपवास सोडायचा आहे. उठता वाजता ज्यांचे उपवास आहे त्यांनी अष्टमीला म्हणजे रविवारी 22 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी उपवास पकडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी 9मीला त्यांनी उपवास सोडायचा आहे. आता जसं की आता आपण पाहिलं उपवास कधी सोडायचा आहे, त्याचप्रमाणे ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला देवी आईला कडाकण्याचा देखील नैवेद्य दाखवायचा असतो, अर्पण करायचा असतो. तर हा कडाकण्याचा नैवेद्य आपण कधी अर्पण करू शकतो? तर एकतर आपण पंचमीला करू शकतो, सप्तमीला करू शकतो, अष्टमीला आणि 9मीला आपण कडाकणी बांधू शकतो. कडाकणी जी आहे ती 5 घ्या, 7 घ्या, 9 घ्या, याच्यानुसार तुम्ही देवी आईला अर्पण करू शकता. त्याचबरोबर आपले जे सौभाग्य अलंकार असतात ते जसं की त्याचप्रमाणे वेणी आहे, फणी आहे, विड्याचं पान आहे, जोडवी, बांगड्या, हा जो सौभाग्याचा अलंकार आहे तो आपण सर्व त्या पिठापासून, कडाकण्याच्या पिठापासून आपल्याला बनवायचा असतो आणि देवी आईला आपल्याला अर्पण करायचा असतो. आता हे नैवेद्य म्हणून आपण दाखवतो. बरोबर. आता हे कडाकण्याचं झालं. तर ज्यांच्याकडे मातीचे घट असतात त्यांनी त्याच्यामध्ये जे धान्य उगवतं त्याचं करायचं काय? तर जसं की आपण दसऱ्याच्या दिवशी देवाची छान अशी पूजा करतो, सर्व स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून आपण देवाची पूजा अर्चा करतो. तर आपण जे धान्य असतं ते देवाला देखील थोडंसं अर्पण करायचं असतं. त्याचबरोबर पुरुष मंडळी संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस सोनं लुटायला जातात त्यावेळेस त्यांच्या टोपीखाली ते थोडंसं धान्य आहे ते ठेवून सोनं लुटायला जातात. त्याचबरोबर महिला आहेत त्या केसात देखील ते माळतात. आता उरलेलं समजा धान्य असेल तर त्याचं करायचं काय? तर तुम्ही ते आपल्या कुंडीमध्ये रोवू शकता. त्याचबरोबर ती माती आहे त्याच्यामध्ये छानसं असं रोपटं लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही घट विसर्जन करू शकता. आता इथे आपण बघितलं मैत्रिणींनो की घट विसर्जन कसे करायचे, देव कधी उठवायचे ते पाहिलं. आता आपण एक राहिलं ते म्हणजे अखंड दिवा. अखंड दिव्याचं करायचं काय? तर जोवर त्याच्यामध्ये तेल आहे तोवर दिवा तसाच तेवत राहून दे, त्याच्यामध्ये आणखीन तेल तुम्ही टाकायला जाऊ नका. मनाने जेव्हा दिवा शांत होईल तेव्हा त्याला शांत होऊन देत आणि शांत झाल्यानंतर आपण त्याला उचलून बाजूला ठेवू शकतो. इथे मला शेवटी तुम्हाला मैत्रिणींनो एकच सांगायचं आहे, जे काही करायचं आहे ते मनापासून करा. मनामध्ये शंका कुशंका काही एक आणू नका. भक्तिभावाने मनापासून जे काही आपण देवी आईचं करतो, सेवा करतो, पूजा करतो ते आईपर्यंत नक्कीच आपली हाक पोहोचते. त्याच्यामुळे भक्तिभावाने आणि मनापासून तिची पूजा अर्चा करा, सेवा करा. आई तुमची हाक नक्कीच ऐकणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा. आवडला तर एक लाईक करा, इतरांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.